अशा पद्धतीने आता हे जे आहे ते पाणी घेतलेलं आहे आणि पाणी घेऊन हा सगळा जो आहे तो एकदम बारीक क्रश केलेला जो आहे तो हा पाला प्रति वनस्पती 2 किलो कडुलिंब फक्त 5 किलो जे आहे ते ह्या ठिकाणी जे आहे ते बारीक क्रश करून घेतलेला आहे. कडुलिंबाचा पाला मी आहे कडुलिंब हे सांगा क्वांटिटी बाकी 5 किलो आहे असं दाखवा. पाणी 200 लिटर सगळं टाकून हा कडुलिंबाचा पाला वास यायला ना लगेच लक्षात येते यायला की नाही. नाव या कनेरीचा पाला अशा पद्धतीने एकदम बारीक केलेला कनेरीचा पाला 2 किलो जे आहे ते घेण्यात आलेला आहे. पपईचा पाला 2 किलो 3 झाले. चला एरंडचा पाला 2 किलो एरंडीचा पाला 2 किलो छान 2 किलो गुडवेल 2 किलो गुळवेल धोत्रा 2 किलो धोत्रा 2 किलो करंज 2 किलो करंजचा पाला 2 किलो करंज पाला 2 किलो वासाला सीताफळ करंज 2 किलो सीताफळ 2 किलो सीताफळ आणलेले आहेत मेळघाटची सीताफळ आहे रुईचा पाला 2 किलो हे काय बेशरम 2 बेसनचा पाला 2 किलो सगळ्याचा एकदम असा उग्र असा वास यायला आहे. चला त्याच्यामध्ये काय शेण आणि गोमूत्र आता अशा पद्धतीने हा पाले टाकले. आता शेण आणि गोमूत्र जे आहे ते टाकायचं नियोजन करतात. हा 5 किलो शेण आणि 5 लिटर जे आहे ते गोमूत्र यामध्ये टाकण्यात येणार आहे. आणि हा सुद्धा 200 लिटर भरायचं आहे. टाकून ठेवायचा आहे. किती दिवस 1 महिनाभर रोज गावळायचा 2 टाइम आणि डवळायचं त्याच्यानंतर गाळणी करून आपण त्याचं 6 महिन्यापर्यंत वापर करू शकतो. 3 ते 4 लिटर 100 लिटरच्या याप्रमाणे त्याचा वापर करायचा. 100 लिटरला म्हणजे प्रति एकरी 4 लिटर. पण आता पिकानुसार ते कमी जास्त लागतं. सर एकदा बनवलं तर समजा एक सीझन काम करतं. एक सीझन काम करतो.